गोंड्याची टोपी. नंदूच्या आजीने लोकरीची टोपी विणली. त्यात तिने 4 सुंदर गोंडे लावले. नंदूने टोपी घातली आणि तो म्हणाला, आजी मी तर राजकुमारच झालो. नंदू टोपी घालून शाळेत गेला. तो खूप खुश होता. विचार करत होता की सगळेजण त्याच्या टोपीची स्तुती करतील. परंतु अरे हे काय, सगळी मुले त्याची टिंगल करायला लागली. 4 गोंड्याची टोपी, अशी विचित्र टोपी तू का घातलीस? सगळेजण टाळ्या वाजवून त्याची टिंगल करू लागले. नंदू घरी आला. आजीला म्हणाला, आजी ह्या टोपीला गोंडे जास्त आहेत, 2 गोंडे कमी कर. आजीने टोपीतले 2 गोंडे कमी केले. आणि नंदू दुसऱ्या दिवशी शाळेत गेला. आता त्याच्या टोपीला 2च गोंडे होते. मुलांनी परत त्याला चिडवायला सुरुवात केली. बघा नंदूची टोपी, विचित्र टोपी. नंदू घरी आला. त्याने गपचूप कात्री उचलली आणि 1 गोंडा कापून टाकला. आता टोपीला केवळ 1च गोंडा उरला होता. तिसऱ्या दिवशी तो शाळेत गेला. परत मुले हसू लागली. ती म्हणू लागली, अरे नंदूची टोपी, तिला 1च गोंडा आहे. नंदूला खूप राग आला. त्याने घरी येऊन कात्रीने उरलेला 1 गोंडा कापून टाकला. नंदूला वाटले की कोणीही त्याला चिडवणार नाही. गोंडा नसलेली टोपी घालून नंदू जेव्हा शाळेत पोचला तेव्हा मुले परत जोराने हसू लागली व म्हणाली, अरे हे काय, नंदूच्या विचित्र टोपीचे सगळे गोंडे गायब झाले आहेत. गोंड्याविना टोपी. नंदू उदास होऊन विचार करू लागला की अवघाच मी टोपीचे गोंडे कापले. कमीत कमी गोंडे मला फार आवडत होते. मित्र टिंगल करण्यासाठीच असतात, परंतु आपण विचार करूनच काम करायला हवे. वाव, किती सुंदर आणि मार्मिक आहे बघा.